होतं. आता त्या महालक्ष्याचा पाठलाग करताना महाप्रताप करताना प्रताप भोईर पाहायला मिळाला होता आणि तोच ठरला होता मागील सामन्यातील सामनावीर. आणि यानंतर आपण ओली या पुढील सामन्याकडे अर्थात सुरू असलेला सामना स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये पुन्हा एकदा ऑफिस वाईज व फॉलो वाईज आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कन्हैया भोईर साहेब नगरसेवक सुनील मोडेश्वर अचोलकर साहेब नगरसेवक सौभाग्यवती दीपाताई पाटील मॅडम नगरसेविका आणि सौभाग्यवती ज्योत्स्नाताई भगली मॅडम नगरसेवकांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आता मात्र पाहायला मिळेल. स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा या दोन संघामध्ये मालजीपाडा संघाच्या संघटनेने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव संघ सलग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. हार्ड हिटर जितू गवळी विथ हॉट ऑफ भिवंडी दीपक मडवी ही सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला हा संघ आपल्याला सध्या प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. पायगाव संघ नाही आपला देखील राखवले पायगाव चाललेला आहे. मालजीपाडा संघाचा संघ नाही आपण आपला 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये धाडायचा आहे. जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज जय पाटील. तर जय पाटील याचा सामना करेल फलंदाज जितू गवळी. इथे मिस टाइम फटका चेंडू आहे मध्ये इष्टक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकेल नाही आणि इथे मात्र आपण बघतो स्पीड झाला होता खरं तर फलंदाज जितू गवळी मात्र अखेर या सिंगलने त्याने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. पिऊनचं पहिले षटक मार्गच आहे. पहिल्या चेंडूवर एक झेल देखील ओढला होता. पहिला चेंडू आपण बघितला तर 12 वाजून 43 मिनिटांनी डिलिव्हर केला गेला आहे आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे. 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आपण जर जास्त वेळ खर्च करता तर एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 क्लबमध्ये ठेवावं लागेल. जय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामोरं फलंदाज यावेळी मध्ये दीपक मडवी. इथे मात्र इनफिल्डच्या वरून मिड ऑफ द डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमा पार लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. ओरपीत चेंडू होता आणि या समोर आपण पाहतो 20 मध्ये फटका गेला होता दीपक मडवी याने. पावलांचा वापर आणि पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून यावेळी मध्ये चेंडू अडवला जातोय या लॉंग ऑफ रिझन. दोन आतापर्यंत अंतिम विजेतेपद या संघाने पटकावले आणि एका स्पर्धेमध्ये हा संघ उपविजेता देखील राहिलेला आहे. लॉर्फोला चेंडू टर्न केलेल्या चेंडूला समोर खेळलेला आहे. हा चेंडू देखील लुजाईला यावेळी मात्र लॉंग ऑन रिझल्ट मधून सीम आभार चौकार.
महाकाल मालजीपाडा संघ देखील यंदाच्या जगामध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. मग त्यावेळी त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. रनरअप संघ त्या स्पर्धेमध्ये तो ठरला होता. तो संघ आपण सध्या क्षेत्ररक्षण करताना स्वयंभू पायगाव विपक्षीय महाकाल मालजीपाडा ही लढत हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गसाहेब पिवनचं पहिले षटक जय पाटील हाताळताना. हो, अतिशय सुरेख फटका फ्री केलेल्या चिनूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चिनू निघून जाईल सीमा पार स्क्वेअर ग्रीझर मधून हा चौकार. या चौकारीन संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. चांगली फलंदाजी दीपक मडवी करताना पाहायला मिळत आहे. इथे प्रॉपर टायमिंग साधला नाही. चिनू ट्रॅव्हल होतोय तो शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात कारण ओव्हर थ्रोच्या रूपाने देखील आणखी एक धाव पूर्ण केलेली आहे. जिथे खरं तर एक धाव होती ते 2 धाव फलंदाजांनी कंप्लीट केलेले आहेत. आणि 2 धावने स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल. धावसंख्या 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाले. या सामन्यात विजय संघ विपक्ष पहिल्या सामन्यातील विजय संघ टेवरी स्पोर्ट्स टेवरी संघाने आज विजयाची बोहणी केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाटी संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलेलं आहे. प्रताप भोईर याचा महाप्रताप पाहायला मिळाला होता कारण मोठ्या धावांचा पाठलाग करताना त्याने धावा चेस करण्यात तो सामनावीर देखील ठरला होता. आतापर्यंत पहिल्या षटकासाठी आपण बघितलं तर 6 मिनिटं खर्च केलेले आहेत. यानंतर सामना आपण पाहणार तर टिवरी स्पोर्ट्स टिवरी या विपक्ष या सामने विजय संघ. त्यानंतर कान्हाई पाय विपक्ष वाघराल पाडा. आणि त्यानंतर सामना पाहायला मिळालेला सनम कुमार पायगाव विपक्ष पतू पॅकर्स जुचंद्र या 2 संघामध्ये. हे आजचं शेड्यूल असणार आहे. आपण नगरसेवक चषक 2026 हे दिमागदार योजना पाहत आहोत. पीटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दूरच्या टोकावरून समीर राऊत बॉलिंग मार्ग सज्ज होताना. सामनेकर फलंदाज जितू गवले. इथे मात्र आपण पाहतोय या बॅटवर चेंडू घेता आला नाही. लेगबाजचा इशारा पंजरकडून येतोय. लेगबाजच्या रूपाने धाव एक सिंगल फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 18. मध्ये 2 शतरक्षक थर्डमॅन फायनल लेग आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतात. इथनं चांगला पाहायला मिळाला होता. खरं तर आपण पाहतोय मग झेल कॅरी करू शकला नाही. हाताला लागला होता चेंडू. हात आहे लेकिन मून नाही लागा असंच म्हणावं लागेल. एक हाफ अँड टफ चान्स होती. मात्र अशा सामन्यामध्ये हाफ चान्स फुलमध्ये कन्वर्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. मग ते आपण पाहतोय झेल तो घेऊ शकलेला नाही. आणि जीवदानाचा फायदा उचलून दीपक मडवी एक धाव देखील पूर्ण करतोय. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गस आहे. आपण सामना पद्धती स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा या 2 संघामध्ये. या स्पर्धेमध्ये दुसरा सामना सध्या आपण पाहत आहोत. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिड रिझन मध्ये झेल. आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज जितू गवळी याचा खेळ.
थँक्यू विजय. न्यू बॅटर नितीन मुकादम वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. सामनेकर गोलंदाज समीर राऊत याचा. इथे यॉर्कर यांचा चेंडू वाईड यॉर्कर चेंडू हाताळला होता. 20 स्टेपमध्ये खेळलेला आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातो. या कॉलिंग चांगली आणि या रनिंग बिटवीन विकेट देखील चांगली पाहायला मिळते. अगदी वेगाने 2 धाव पूर्ण करताना दोन्ही फलंदाज खरं तर जोखीम देखील पत्करली होती. आपण रिस्क घेतली गेली होती. मग ते 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. 21 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. समीर राऊत आपण बघतोय महाकाल मालजीपाडा संघाकडून आहे. दुसरं षटक घातलं फॉर एंड करून 2 धावने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे फलंदाज नितीन मुकादम याने. लॉफ केले चेंडूला. मिस टाइम फटक्यामध्ये क्षेत्रक्षक दूर आहे. क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करेल वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून 2 धावा इथे देखील फलंदाज पूर्ण करतात. 2 धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 23. आपण सामना या स्वयंभू पायगाव विपक्ष महाकाल मालजीपाडा नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव संघ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधला दुसरा सामना. आज पहिल्या सामन्याने टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाने विजय संपादन केलेले आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडे संघाला पराभूत करून यायला माता पलटी शॉट रिव्हर्स फाटका कव्हरच्या डोक्यावरून चिडू निघून जातो. या स्वीपर करून मधून सीम आभार चौकार. आज मित्रांनो 13 फेब्रुवारी JTCचे प्रोप्रायटर ऑपरेटर मृणाल म्हात्रे यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाचे लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल के दिन हो 50,000. नक्कीच आपण बघतोय JTC लाईव्ह टेलिकास्ट टीम आपण बघतोय 6वा वर्ष हे वाहिनीचा पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण देखील केलं जाते. या ऑपरेटर प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे नक्कीच आपण बघतोय त्यांची ऑफिशियल टीम ज्यामध्ये यश कांबळे असतील, दिविज पाटील, सागर गोंधले आणि समीश मोरे ही ऑफिशियल टीम आपण बघतोय. टेक्निकल टीम आणि या टीमच्या माध्यमातून अपार मेहनत पाहायला मिळते. कारण 6 वर्ष या वाहिनीला पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा. आणि या वाहिनीचे सर्वेश्वर मृणाल म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या भावी जीवनासाठी देखील हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. 2 षटके समाप्ती झाले. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 27-27. लॉस फॉर द 1 विकेट. आणि आता मध्ये तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जय पाटील कंटिन्यू ज्याने P1चं पहिले षटक देखील हाताळलं होतं. शपोलो ना फटका केलेला स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. अगदी भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण बघूया. ऑफिस वाईज फॉलो वाईज आयोजित नगरशोक चषक 2026 हे दिमागचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कंटिन्यू ठेवलेला आहे गोलंदाज जय पाटील याला. जो पहिल्या षटकामध्ये खरं तर मागणं ठरला होता मात्र पुन्हा एकदा संघटनेने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. लॉर्ड फुटात चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो मिड विकेटच्या वरून सीमा पार
छोटा पॅकेट बडा धमाका षटकार. धावसंख्या 6 वेगाने वाढते, पोहोचते ती 34 वर 34. यावेळेला मात्र प्रॉपर एलिव्हेशन साधलेलं नाही. द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतो या स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 35. तिसरं षटक मार्ग असते आपल्याला स्पेल मधील अखेरचा आणि संघकडून तिसरं षटकाला त्यांना गोलंदाज जय पाटील पाहायला मिळतोय. 35 धावत आपल्याकडे जोडल्या गेल्यात. स्वयंभू पायगाव एक मोठं नाव आहे आपण बघतोय. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. पंच आमच्याकडे इशारा करतात वाईटचा आणि हा चेंडूमध्ये गोलंदाज जय पटेलाला पुन्हा एकदा हाताळावं लागेल. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 36 वर. यामध्ये विजय संघ विपक्ष टिवरी स्पोर्ट्स टिवरी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इम्प्रोचा हा फटका आपण बघतोय. शफल होऊन फटका केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर केजरामध्ये मात्र एकच धावीवर समाधानी पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. 37 धावा 37. नीरज किनी या एक्सपर्ट स्कोरची भूमिका आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून नक्कीच चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. निशांत पाटील जे आमचे सक्रिय समालोचक आहेत आणि तसेच एक्सपर्ट स्कोरर आपण बघूया नीरज किनी. यावेळी मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये. शतरक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता मात्र झेल अवघड होता. झेल होण्यासारखी काहीतरी संभावना नव्हती. सेफ लँडिंग होते चेंडूच्या आणि तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. पायगाव संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 39 वर 39. तिसरं षटक मार्ग असतंय. यावेळी पुन्हा एकदा फटका बसलेला आहे. यावेळी देखील झेल होण्यासारखी संभावना नाही कारण शतरक्षक दूर आहेत. आपण बघतो टप्प्यावर चेंडू अडवला गेला. यावेळी मात्र 2 धाव फलंदाज कंप्लीट करतात. स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 41 वर आणि 3 षटकांची देखील समाप्ती होती. 3 षटकांची समाप्ती. पतू पॅकर्स ज्यू चंद्र या 2 संघामध्ये याचं शेड्यूल असणार आहे. आज 8 संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यापैकी आपण बघितलं तर एका संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं. अनिल अंकलेच्या खाडी संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. अमय पाटील होतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुर्वाच्या टोकाकडून तो गोलंदाजी करताना सज्ज होतोय. तर त्याचा सामनावीर फलंदाज दीपक मांडवी.
इनसाइड आउट हा फटका कव्हर मध्ये चेंडूचा जाताना पाहायला मिळतोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. दीपक मठवे आपण बघतोय सलामीला आलेले आहे. चांगली फलंदाजी आतापर्यंत तो करताना पाहायला मिळतोय आणि त्याला चांगली साथ त्याची कामगिरी पाहायला मिळत आहे. इथे यॉर्करचा चेंडू होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. वाट ऑफ लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षक चांगली साथ देताना या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत. चौथं षटक प्रगतीपत्र अमय आउट ऑफ भिवंडी क्रिकेटचं हृदय आपण बघतोय. दीपक मढवी सध्या सायकर इनला पाहायला मिळतोय. आणि याच फटक्यांसाठी तर त्याला ओळखलं जात आहे. हा चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन वरून सीमा पार फटक्यामध्ये वजन धाव पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. थँक्यू. आणि धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 53, ज्यामध्ये आपण बघतो या 30 या धावसंख्येवर फलंदाजी करतात दीपक मढवी, तर नितीन मुकादम वैयक्तिक 20 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. आज चांगली भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. जिंदाजांमध्ये पाहायला मिळते. जितू गवळी बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी डाव सावळलेला आहे. आणि केवळ डाव सावळलेला नाही तर लोक चेंडूचा समाचार देखील घेतलेला आहे. चांगला चेंडूचा सन्मान देखील केलेला आहे. इकडे दुहेरी धावा आणि मोठे फटके देखील या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आहेत. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज विनोद म्हात्रे. हो हो, यावेळी मात्र चेंडूला उडवलेला आहे. भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमा अशा बाहेर गेला. दीपक मडवी या 13 जूनचा सामना करून वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. आणि आता मध्ये 26 या धावसंख्येवर येथे या पोहोचताना आपण पाहतोय नितीन मुकादम ही पार्टनरशिप देखील दाखवली गेली होती. 40 धावांची भागीदारी लाईट विंगर्स टीमच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवली गेली होती. क्लिअर आणि नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते या JTCच्या माध्यमातून. जीवचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. कव्हर रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 6 नॉट. पहिल्या सामन्यामध्ये 60+ धावा पाहायला मिळाल्या होत्या. मात्र त्या धावांचा पाठलाग विशेषरित्या केला होता टिवरी या संघाने. इथे फाळणे रिझनमध्ये चेंडू जातोय. या दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाज ऐश्वर्या पंजकडून येतोय अवांतरच्या रूपाने धावा. प्रफुल्ल भोईर यांना विनंती असेल आपण आमच्या व्यापडायझर आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आयोजन.
जिथे या टायमिंग सातालने फलंदाजाला सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. बॅटकडे नक्कीच पंच दर्शवतात. एक सिंगल रन्स आणि सिंगल या पायगाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 63 वर 63. 63 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे आडव्या बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक वार्ड ऑफ लॉंगर मध्ये सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ओव्हरथ्रो झालेला आणि आणखीन धावा इथे मात्र पूर्ण करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. 3 धावा तब्बल फलंदाजांनी कंप्लीट केलेल्या आहेत. स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या या 3 ने या डबल 6 वर पोहोचताना 66 धावा धावपलीकडे पाहायला मिळतात. कुठल्याही क्षणी चेंडू हरवला, घाल झाला, फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल याची सूचना मी अगोदरच कॉम बॉक्स मधून दिली होती. या ऑफ चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आता क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतोय. हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूपात 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ देखील ते संपलेला. पहिल्या डावामध्ये स्वयंभू पायगाव संघाने नाणेफेक गमावलं तर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर एकूण धावा जोडलेल्या आहेत त्या 68 आणि 69 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे महाकाल मालजीपाडा या संघासमोर. थँक्यू डीजे. तर पहिल्या डावामध्ये आपण पाहतोय 49 धावांची भागीदारी देखील नितीन मुकादम आणि दीपक मढवी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला आणि त्यांच्या भागीदारीच्या जोरावर स्वयंभू पायगाव संघाने धावपलीकडे धावा कुठून काढलेल्या त्या 68 आणि 69 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे महाकाल मालजीपाडा या संघासमोर. आव्हानाचं पाठलाग दुसऱ्या डावामध्ये कशाप्रकारे केलं जाईल यापर्यंत पोहोचवण्यासाठी संमेलन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक निशान पाटील.
थँक्यू. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. जय महाकाल मालजीपाडा संघ 69 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये स्वयंभू पायगाव या संघाने ठेवलेलं आहे. जय महाकाल मालजीपाडा या संघाच्या विरोधात जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये दीपक मडवीच्या बॅटमधून 33 धावा आणि नितीन मुकादमच्या बॅटमधून देखील तब्बल 11 चेंडूमध्ये 30 धावा आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार आणि 1 चौकार देखील आपण पाहिला आणि तब्बल 68 धावा धावफलकावरती बनल्या आणि 69 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये जय महाकाल मालजीपाडा या संघाच्या विरोधात ठेवलेलं आहे. चला कानाई स्पोर्ट पायस संघाचा कॅप्टन आणि कानाई स्पोर्ट पायस संघाचा कॅप्टन आणि वागरलपाडा संघाचा कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय. यानंतर देखील आपला सामना असणार आहे, परंतु यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे टिवरी स्पोर्ट टिवरी आणि विजेता या दोन संघामध्ये देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचंय. 69 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. विद्यमान नगरसेवक सन्माननीय कन्या बेटा भोईर साहेबांच्या सन्मानासाठी, तदनंतर सुनील मोरेश्वर आसोलकर साहेब जे नगरसेवक आहेत, तदनंतर सौभाग्यवती दीपाताई सुजेश पाटील नगरसेविका आहेत आणि खऱ्या अर्थानं सौभाग्यवती ज्योत्स्नाताई शरद भगली या देखील नगरसेविका आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या सन्मानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2026 आणि आलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. जय महाकाल मालजीपाडा या संघाची समीर राऊत आणि त्याच्या सोबतीला कार्तिक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट खेळत असताना खूप चांगला खेळ त्यांचा राहिलाय. खऱ्या अर्थानं भिवंडी परिसरामध्ये सध्याच्या घडीला फॉर्मात असलेले खेळाडू आहेत दीपकजी मडवी आणि षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी त्यांनी इन्व्हाइट केले. या मॅचमध्ये 69 धावांचं टार्गेट आहे. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं महेंद्र पाटील सर मॅन फ्रॉम मोरवा आणि या पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहणार आहात. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती दीपक मडवी. पहिलाच बॉल या मॅचमध्ये स्ट्रायकिंग इनला समीर राऊत हा फलंदाज पाहायला मिळतोय. व पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या भरपूर जास्त बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. जय महाकाल मालजीपाडा या टीमला 69 धावांचं टार्गेट ठेवलंय. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका समीर राऊतच्या बॅट मधून बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूला हुक केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. समीर राऊत त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होते. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता आणि तिथून जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. खराब चेंडू पाहायला मिळतोय दीपक यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी समीरनं केलाय आणि यशस्वी देखील झालेत. गोलंदाज दीपक मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला समीर राऊत चांगली बॅटिंग करतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांच्या बॅटमधून. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. काऊ कॉर्नर फेसचा फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती धावतोय. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. कॉलिंगचा अभाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात कार्तिक बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये जय महाकाल मालजीपाडा या टीमला बसतोय.
थँक्यू. नवीन फलंदाज दीपेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कार्तिक मागे राहिले आणि धाबाच्या स्वरूपात इथे बाद झालेत. पहिला धक्का या मॅच मध्ये जय महाकाल मालजीपडे या टीमला बसलाय. बॉलिंग ट्रॅकवरती दीपक मडवी इथून कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. व यावेळेस चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. वा जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि त्या ठिकाणी रोहन होता. खूप चांगली फिल्डिंग रोहन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे फक्त जर पाहिलं तर एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला फलंदाज समीरच्या बॅटमधून आणि खऱ्या अर्थानं त्याने अगदी आपले इरादे स्पष्ट केले त्या मॅचमध्ये. कारण 69 धावांचं टार्गेट आहे. सुरुवातीपासून आक्रमण पाहायला मिळालं. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण शरीराचा वेध घेतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूपर्यंत धावतायत. चेंडूला अडवतायत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगला कमबॅक केलाय. लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. पंचांच्या भूमिकेमध्ये ललित भोईर सरांना तुम्ही पाहताय खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली असंच म्हणावं लागेल कारण लेगबायच्या स्वरूपात इथे धाव आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. चांगलं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून दीपक मडवीने थांबवलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका गॅपमध्ये केलेत. वॅकेंड एरिया बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी समीर राऊत त्यांच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका आलाय. चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 14 धावा बनल्यात. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस इनसाइड आउट. वा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत. रोहन धावतात वेगाने. बॉल थांबेल का? थांबवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. समीर राऊत आणि दीपेश या 2 फलंदाजांमध्ये तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. 69 धावांचा पाठलाग करत असताना जय महाकाल मालजीपडा या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 17 धावा. खऱ्या अर्थानं स्वयंभू पायगाव संघ खेळत होता तेव्हा देखील पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनल्या होत्या. याही डावामध्ये 17 धावा बनल्यात. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलाय. समीर राऊत चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. षटकार आणि चौकार समीर राऊतच्या बॅटमधून आलाय. खऱ्या अर्थानं मालजीपडा संघातील सुपरस्टार आहे समीर राऊत. संघाचं नेतृत्व तो सातत्यानं करतोय. या मॅचमध्ये जबाबदारीनं आतापर्यंत त्यांनी बॅटिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आलेत. चांगली सुरुवात आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न स्वयंभू पायगाव या टीमला करावा लागेल. कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये कारण 69 धावांचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनल्यात. षटक क्रमांक 2 फार एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर नितीन मुकादम संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक दीपक मडवीनं व्यासपीठासमोरून हाताळलंय. खऱ्या अर्थानं त्या षटकामध्ये तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. हा देखील पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर धावा थांबाव्या लागतील. धावा रोखाव्या लागतील गोलंदाजांना. तेजेश मुकादम यांच्यावरती विश्वास दाखवला. एका क्षणाला वाटलं होतं की नितीन यांच्यावरती विश्वास दाखवतात की काय परंतु तेजेश यांना गोलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती तेजेश मुकादम. स्ट्रायकिंग इनला समीर राऊत. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 15 धावा. 5 चेंडूचा त्याने सामना केलाय. षटकार आणि चौकार देखील पाहायला मिळाला. चांगली सुरुवात केली आहे. इनिशियल ओव्हरमध्ये धावा आल्यात. विकेट मिळाली आहे धावाच्या स्वरूपात परंतु इथून धावा रोखावा लागतील. फलंदाजांना देखील थांबावं लागेल. स्वयंभू पायगाव या टीमला. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेस जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर वेगाने धावतायत. चेंडूला अडवतायत. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 18 धावा. का जबरदस्त क्रीडा स्पर्धा नगरसेवक चषक 2026 तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं हॉपीज बॉईज पॉलो बॉईजची क्रीडा स्पर्धा
जबरदस्त नियोजन आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल झाले होते आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि तदनंतर या स्पर्धेला झालेली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला भिवंडी परिसरातील स्वयंभू पायगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात मालजीपाडा संघ. कमी गतीने चेंडू टाकलाय, ऑन साईडला मोठा फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावतात वेगाने. बॉल थांबेल का, थांबवण्याचा प्रयत्न केलाय. अखेर चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील या चेंडूवरती. दीपेशच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 बलाढ्य संघ आहेत. खऱ्या अर्थानं एक गाव एक फॉर्मॅटमध्ये आजच्या दिवसातील सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तेजेश बॉलिंग ट्रॅकवरती आणि इथून जर पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याला कमी धावा खर्च कराव्या लागतील, कारण धावा इथे डिपेंड करायचे. तब्बल 69 धावा. हो, यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर धावलेत. 1 धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय. दुसरी धाव घेण्यासाठी समीर त्या ठिकाणी अगदी थांबलेत, कारण धावबाच्या स्वरूपात कार्तिक बाद झालेला आहे या मॅच मध्ये. आणखीन धोका पत्करायचा नाही आहे समीरला. समीरनं दीपूला थांबवलंय, दीपेशला थांबवलंय. इथे फक्त 1च धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत. येणारे 3 चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती तेजस मुकादमला टाकावे लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये कमबॅक करणारं षटक त्याला हातावं लागेल, कारण समीर राऊत चांगल्या रंगात आलाय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीनं या मॅचमध्ये आलाय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, बॅकफूट पंच, कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका समीर राऊतच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, थोडेसे बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच, काय जबरदस्त फटका, काय टायमिंग, काय बॅट स्विंग, जबरदस्त फटका. कव्हरच्या डोक्यावरून खेळले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना समीर राऊत यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार या मॅच मध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला टोळवला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, धावची संधी होती, परंतु दीपू पुन्हा एकदा माघारी परतलेत. इथे चेंडू आलाय डॉट. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला तेजसच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकामध्ये तेजस मुकादमने 8 धावा खर्च केलेत, 5 चेंडू टाकलेत. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या चेंडूवरती देखील फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतः गोलंदाज तेजस त्या ठिकाणी धावतायत. फक्त 1च धाव मिळेल, चेंडूला अडवलाय. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 26 धावा. खऱ्या अर्थानं स्वयंभू पायगाव संघ खेळत होता तेव्हा देखील दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा बनल्या होत्या. त्यामध्ये लेगबायची धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये देखील 9 धावा बनल्यात. अगदी ज्या पद्धतीने स्वयंभू पायगाव संघाने वाटचाल या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये केली होती ना, अगदी तशीच वाटचाल या मॅचमध्ये जय महाकाल मालजीपाडा संघ देखील करतोय, कारण 2 षटकांचे देखील संपलाय आणि धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 26 धावा बनवल्यात जय महाकाल मालजीपाडा या संघाने. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू. तर जाऊया मॅचच्या दिशेने 2 षटकांचे ते खेळ संपलाय. दाफलकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 26 धावा. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत समीर राऊतने या मॅचमध्ये केली आहे. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आले. सिंगल डबल्स देखील घेतलेत. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅकवरती दीपक मडवी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या. इथे नॉन पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी रोहन पाटील. फिल्डिंग चांगली रोहनच्या माध्यमातून आणि ते एकच धाव मिळेल. चेंडूची फेकी खराब राहिली होती. भरपूर दिवसानंतर रोहन पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आज समीर पाटील नाही आहे आणि आज रोहन पाटीलची वर्णी लागली आहे संघामध्ये आणि खऱ्या अर्थानं त्याची फिल्डिंग चांगली राहिली आहे. आतापर्यंत या मॅचमध्ये एक धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 27 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुल टॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक जितू गवळी त्या ठिकाणी मिस्टेक करतायत आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळेल. आले 4 धावा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुल टॉस चेंडू होता. बॅटला चेंडू ब्रश झाला आणि तिथे जर पाहिलं तर जितू गवली अगदी थोडेसे बाजूला राहिले. चेंडू अडवू शकलेले नाही आहेत. वेगवान चेंडू होता आणि बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर वेगाने चेंडूवरती आले. थोडीशी चाचपडत आहेत परंतु इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 32 धावा. जय महाकाल मालजीपाडा या संघासाठी धावा येताना आपण पाहतोय. नशिबाची साथ मिळाली मागील चेंडूवरती दिब्बूला. खऱ्या अर्थानं झेल अगदी त्याचा राहिला होता आणि तिथून सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा देखील मिळाला. गोलंदाज दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस देखील चपल क्रॉस झाले होते. बॅटच्या टॉप एज लागले आणि बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय फलंदाज समीरच्या बॅटमधून. नशिबाची साथ मिळाली. आलाय चौकार. थँक्यू. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची लिडिंग एज आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. खोलात टाकला होता. अगदी जर पाहिलं तर फक्त चेंडूला टर्न केलाय. काऊ कॉर्नर फेजला त्या ठिकाणी तेजेस आहे. फिल्डिंग चांगली तेजेशांच्या माध्यमातून आणि इथं फक्त एकच धाव मिळाली. खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल दीपक मडवीला. कारण या अगोदरचे चेंडू ओव्हरपिच टाकले गेले आणि त्या चेंडूवरती मोठे फटके खेळताना आपण फलंदाजांना पाहिले होते. परंतु मागील चेंडूवरती यॉर्कर लेनचा चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फलंदाजाला त्यांनी शांत ठेवलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा खोल आत टाकलाय. वा जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. मागील 2 चेंडूवरती दीपक मडवीने या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 69 धावांचा पाठलाग करत असताना जय महाकाल मालजीपाडा या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. चांगल्या स्थितीमध्ये जय महाकाल मालजीपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु येणारे 12 चेंडू इक्वेशन जर पाहिलं तर समीश मोरे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ऑपरेटर आहेत आणि डिजिटल स्कोरर देखील आहेत JTCचे आणि त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 32 धावा म्हणजेच येणाऱ्या 2 षटकामध्ये 16च्या सरासरीनं जय महाकाल मालजीपाडा या संघाला धावा बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये काय जबरदस्त रंगतदार सामना. 69 धावांचं टार्गेट. समीर राऊत सलामीला आलाय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आलेत परंतु इथून आणखीन त्याला आक्रमक व्हावं लागेल कारण 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती जितू गवळी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 आहे. निर्णायक आहे या मॅचमध्ये कारण 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर स्वयंभू पायगाव संघ या मॅचमध्ये पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. आज बंटी पाटीलला देखील संधी मिळाली आहे.
बंटी याला देखील तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं मॅनेजरची भूमिका असते स्वयंभू पायगाव संघामध्ये बंटीची, आणि आज बंटी पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा, 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. समीर राऊतच्या बॅटमधून धावा आले त्या मॅच मध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. बारा चेंडू आणि 27 धावांवरती समीर राऊत खेळतोय या मॅच मध्ये. 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु येणारे 12 चेंडू आणि 32 धावा बनवायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती जितू गवली ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न केलाय. कमी गतीने चेंडू टाकला होता, फटका फसला आणि ते चेंडू आलाय डॉट. येणारे 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता. समीकरण बदललंय. प्रत्येक डॉट बॉल जय महाकाल मालजीपाडा या संघावरती दबाव निर्माण करेल आणि तोच डॉट बॉल चेंडू आला या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला दीपक मडवी धावतात वेगाने, चेंडू पर्यंत पोहोचले. चांगला प्रयत्न केला होता, परंतु तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव मिळेल आणि धावबाच्या स्वरूपात मोठी विकेट. समीर राऊतनं घिसाडगाई केली आहे आणि ती घिसाडगाई त्याच्या अंगलट आली आहे. धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. जितू गवळी यांच्या माध्यमातून झेल उडाला होता. लॉंगॉनला त्या ठिकाणी दीपक मडवी होते. चांगला प्रयत्न, परंतु धाबाच्या स्वरूपात इथे समीर राऊतला बाद केलाय. महत्वाची विकेट समीर राऊतच्या बॅटमधून. तब्बल 27 धावा या मॅच मध्ये आल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं 1 धाव त्या चेंडूवरती मिळाली. तब्बल 28 धावा या मॅच मध्ये समीर राऊतने केल्यात आणि धाबाच्या स्वरूपात इथे तो बाद झाला. क्रिकेटमधली आत्महत्या त्याने केली असंच म्हणावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती जितू गवली ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी आहे, मिस्टेक होणार नाही. जितेश होता त्या ठिकाणी आणि जितेशने झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज दीपेश बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे जितू गवलीने या मॅच मध्ये. कमबॅक करणारं षटक हाताळले आतापर्यंत असंच म्हणावं लागेल, कारण 3 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. दीपेशला बाद केलाय. मोठी विकेट होती दीपेश आणि खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूल केला होता आणि लॉंग लेग रिजन मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजनला त्या ठिकाणी जितेश मुकादम पोहोचला आणि काय जबरदस्त क्वालिटी दर्जाचं झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणखीन एकदा का या मॅच मध्ये नवीन फलंदाज आदेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. येणारे 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 69 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. आतापर्यंत धावफलकावरती धावा बनली आहेत तब्बल 38 धावा. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, पाय चाललेच नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाह, जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये धावा थांबल्यात. या षटकामध्ये मोठे फटके येत नाही आणि या षटकामध्ये फलंदाज संघर्ष करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फलंदाजाला शांत ठेवलाय आणि ते ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. भरपूर जास्त ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 39 धावा धावफलकावरती. आणखीन 30 धावा बनवायच्या आहेत.
हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग रिजन मध्ये केले, गॅप मध्ये बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, फलंदाज आदेशच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. आदरणीय सन्माननीय कुमारजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक 2026 मध्ये चेंडू हवेत आहे, स्विचिटचा फटका आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आदेशांच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार या षटकामध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 धावा. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त बॅटिंग आदेश पाटीलने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून. पहिला चौकार जर पाहिला तर लॉंगर रिजन मध्ये पाहायला मिळाला, तदनंतर डीप थर्डमॅन रिजन मध्ये देखील त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण जय महाकाल मालजीपाडा संघ संघर्ष करणारा संघ आहे, लढवया संघ आहे आणि खऱ्या अर्थानं तो संघर्ष या मॅच मध्ये या संघाचा सुरू आहे. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती एका बाजूला फलंदाज जर पाहिला तर राजा जाधव हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजू जाधव हा फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला आदेश पाटील. जबरदस्त बॅटिंग आदेशने केली आहे. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 8 धावांवरती तो खेळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 प्रज्वल ठाकूर हा युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याने चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल, ती देखील लेग बायच्या स्वरूपात. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 21 धावा. आदेश पाटीलला या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील. अशा परिस्थितीमध्ये कशी बॅटिंग करावी, अशा परिस्थितीचे आदर्श वर्थ खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं आदेश पाटील आणि इथून त्यांना चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रज्वल ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय तेजस मुकादम. थोडीशी चाच पडतायत. एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. धावबाची संधी. राजू जाधव मागे राहिलेत आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज या बाद होतो या मॅच मध्ये. थँक्यू. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय कुमारजी भोईर साहेब पाहायला मिळतात आणि त्यांच्याच माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व कुमारजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येणारे 4 चेंडू आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता. हो यावेळेस फुलटॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. बॉल थांबणार नाही. आदेश पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग आदेश पाटील जबरदस्त बॅटिंग करतात त्या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल ठाकूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. काय जबरदस्त आदेशने बॅटिंग केलेली आहे. समीर राऊत बाद झाला. समीरने 28 धावा बनवल्या या मॅच मध्ये.
किती रे थांब एक मिनिट सोळा धावांची आवश्यकता आहे थोडीशी मिस्टेक होते क्षमस्व 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवलंय या मॅच मध्ये आता मात्र कमबॅक केलाय स्वयंभू पायगाव संघ जबरदस्त कामगिरी करतोय प्रज्वल ठाकूरचं कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं 22 धावा या षटकामध्ये त्याला डिपेंड करायच्या होत्या युवा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे मोठा फटका जरूर त्याच्या षटकामध्ये आलाय परंतु तदनंतर चांगलं कमबॅक त्याने या षटकामध्ये केलंय इथे जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर स्ट्रायकिंग एंडला युग हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक चांगला चेंडू वाह जबरदस्त कामगिरी प्रज्वल ठाकूर भरपूर चर्चेमध्ये राहिलेत आणि यंदाच्या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील प्रज्वल ठाकूरला मिळालाय आणि तोच आत्मविश्वास त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे इट इज अ वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 55 धावा धावफलकावरती प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग फटका नाही आहे आणि ते सामना जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने अभिनंदन अभिनंदन स्वयंभू पायगाव अभिनंदन जितू गवली दीपक मडवी नितीन मुकादम जबरदस्त कामगिरी या संघाने या मॅच मध्ये केलेली आहे आणि या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवलाय हार्डलक टपलक जय महाकाल मालजीपाडा संघ जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं समीर राऊतनं जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये तब्बल 28 धावा समीर राऊतच्या बॅटमधून परंतु समीर राऊत बाद झाल्यानंतर फारशी चांगली कामगिरी जय महाकाल मालजीपाडा संघाला करता आली नाही आदेश पाटीलने एकाएकी झुंज दिली परंतु त्याची झुंज अपुरी पडली या मॅच मध्ये आणि ते जर पाहिलं तर जय महाकाल मालजीपाडा या संघाचा मोठा पराभव झालाय चला या दोन्ही संघाचे कॅप्टन स्वयंभू पायगाव संघाचं कॅप्टन आपण यायचंय यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत स्वयंभू पायगाव आणि त्यांच्या विरोधात टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या मॅच मधील विजेता संघ टिवरी स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या मॅच मधील विजेता संघ स्वयंभू पायगाव संघ खेळताना पाहायला मिळेल मी विनंती करतोय कुमारजी भोईर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील ठरलेला आहे नितीन मुकादम आणि नितीन आपण देखील यायचं व्यासपीठावरती कुमारजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टॉस जिंकलेला आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने सूरज किनी निर्णय कळवायचा आहे 4 षटकांचा सामना असणार आहे टॉस जिंकलेला आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि स्वयंभू पायगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला नितीन मुकादम तब्बल 30 धावा 11 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि तोच राहिलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो कुमारजी भोईर दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो नितीनला जबरदस्त बॅटिंग केली संघाचा कॅप्टन आहे नितीन आणि कॅप्टन पदाला खऱ्या अर्थानं खूप चांगला न्याय त्यांनी या मॅच मध्ये दिलाय आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 30 धावा पाहायला मिळाला अभिनंदन नितीन आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी जबरदस्त बॅटिंग केली आपल्या व्यासपीठावरती कुमारजी भोईर यांना तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या नगरसेवक चषकामध्ये प्राप्त झालेली आहे दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे टिवरी स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विरोधात स्वयंभू पायगाव या दोन संघामध्ये टॉस जिंकलेला आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वयंभू पायगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय आणि आपण समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल करतोय त्या ठिकाणी जॉईंट होतील नामवंत समालोचक आदरणीय सन्माननीय सुभाष धुमाल सर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपल्याकडे वेळ आहे तर ऐकूया का आपण डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत